मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे लढवय्या सैनिक, निष्ठावंत मनसैनिक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्हा। पंढरपूर इथं सोलापूर जिल्हा ग्रामीण परमिट रूम बार असोसिएशनची बैठक येथील सद्गुरू मंगल कार्यालय इथं पार पडली। या बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील परमिट रूम बार चालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या बैठकीचं आयोजन परमिट रूम बार असोसिएशनचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सूरज भोसले, भैयासाहेब महाडिक यांच्या वतीनं करण्यात आले होते। यावेळी सोलापूर ग्रामीण परमिट रूम बार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। या बैठकीत वॅट संपूर्ण माफ करण्यात यावा, जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यात यावा, दरवर्षी होणारी लायसन फी वाढ थांबवण्यात यावी, बिअर बार प्रमाणे देशी मद्य विक्री करण्यास परमिट रूम बार चालकांना परवानगी देण्यात यावी, लायसन फीची आकारणी समप्रमाणात असावी, या मागण्या बैठकीत करण्यात आल्या। याबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास लायसन रिन्युअल करणार नसल्याचा इशारा सोलापूर जिल्हा परमिट बार असोसिएशनच्या वतीनं देण्यात आलाय। या प्रसंगी ढाबे व इतर ठिकाणी कोणताही कर न भरता MRP प्रमाणे अवैधरित्या दारू विक्री केली जाते। मात्र परमिट रूम बार चालकांना मोठ्या प्रमाणावर कर आकारला जात असल्याने सरकारच्या या करवाढ धोरणामुळे परमिट रूम बार व्यवसाय धोक्यात आल्याने परमिट रूम बार चालकांवर होणारा अन्याय रोखण्यासाठी असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांकडून एकत्र लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला। लवकरच वरील मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार, उत्पादन शुल्क कमिशनर मुंबई, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा पोलीस अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण याचबरोबर पंढरपूर येथील उत्पादन शुल्क कार्यालयाला निवेदन देण्यात येणार असल्याचं नूतन जिल्हाध्यक्ष सुभाष भोसले यांनी सांगितले। यावेळी व्यासपीठावर संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष कैलास गौड, सोलापूर शहर अध्यक्ष इंदापुरे, महाराष्ट्र मध्य विक्री संघटनेचे सातारा कार्याध्यक्ष सचिन बैलगोडे, संजय पाटील टेंभुर्णी, सचिन सेहगल, काकासाहेब जगदाळे माळशिरस, अभिजित राऊत बार्शी, आकाश लोंढे माडा, संजय क्षीरसागर मोहळ, कैलास फडकरमाळा, सतीश कोंड भेरे मंगळवेढा, सय्यद शेख सांगोला, गणेशाचारी वैराग राहुल, देशमुख वेळापूर, पंढरपूर तालुका सचिव सतीश भोसले उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष दयानंद बाबर यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष सूरज भोसले यांनी मानले। आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा ग्रामीणच्या वतीनं पंढरपूरमध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या परमिट रूम धारकाला आमंत्रित केलं होतं। या कार्यक्रमासाठी म्हणून बार्शी, माढा, अकलूज, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर आणि आसपासच्या तालुक्यातले सगळे परमिट रूम धारक इथं उपस्थित होते। काही लोक त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाहीत, पण त्यांनी फोनवरून आम्हाला सगळ्याला पाठिंबा दिला आणि तुम्ही जो ठराव करचाल त्यालाही आमचा पाठिंबा असेल असंही त्यांनी फोनवरून आम्हाला आश्वासन दिलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या एक 3-4 आहेत। पहिल्यांदा आमची मागणी जी आहे ती वॅटच्या संदर्भातली आहे। परमिट रूम धारकांच्या व्यवसायाला घरघर जी लागली की पहिल्यांदा ज्या टायमाला परमिट रूम धारकावरती ह्यांनी 5% वॅट बसवला, तिथूनच वाईन शॉपवाले आणि परमिट रूम यांच्यामध्ये दरी निर्माण झाली। पहिल्यांदा वाईन शॉपचा व्यवसाय हा 40% होता आणि 60% परमिट रूम धारकांचा व्यवसाय होता। आज नेमकी परिस्थिती उलटी झाली आहे। ह्या वॅटमुळं 60% व्यवसाय हा वाईन शॉपला गेला आणि 40%मध्ये आम्ही सगळे परमिट रूम धारक आहोत। हे फार मोठा आमच्यावर अन्याय आहे। परमिट रूम धारकावरती निरनिराळे टॅक्स आहेत आणि निरनिराळे त्यांच्यावरती बंधन आहेत। या सगळ्यातून आता बाहेर पडणं आम्हाला अवघड व्हायला लागले। आता आमच्या प्रत्येकाची ही पोटतिडीक आहे। ज्या टायमाला माणसाला काटा खरंच रुकतो त्या टायमाला ज्या वेदना होत आहेत त्या नैसर्गिक आहेत, तशा आमच्या ह्या सगळ्या नैसर्गिक वेदना आहेत आणि आपल्या माध्यमातून त्या आम्ही शासनाच्या दरबारी मांडू इच्छितो। काय मागण्या आहेत आमच्या? एकतर वॅट तुम्ही पूर्ण कमी करा। ते तुम्ही कशात ॲड करायचा, काय करायचं, तुमच्याकडं 5-5 आकडे पगार घेणारे सचिव आहेत, त्यांची डोकेफोडी करायला लावा ना। तुम्ही काय करावं हे आम्ही सांगायला कशाला पाहिजे?
आमचं जे दुकडं आहे सरकार आहे ना, तुम्ही मग सरकार जनतेला जगवायला आहे का जनतेला मारायला आहे? बरं, लायसन्स तुम्हीच दिलेत सगळ्या आणि ते तुम्ही जाहिरात देऊन दिलंय. आम्ही तुमच्याकडे अर्ज करायला आलो नव्हतो. याची जाण सरकारनं ठेवायला पाहिजे. आणि दुसरी भानगड अशी आहे की हे जे अवैध धंदे जे सगळे चालू आहेत ते सगळे बंद व्हायला पाहिजे. प्रत्येक एकही परमिट रूम असं नाही की ज्याच्या आसपासच्या शेजारच्या भागामध्ये अवैध व्यवसाय दारू विकला जात नाही. ते सगळं बंद व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट काय असेल, हा जो तुम्ही आमच्यावर सातत्याने अन्याय करताय. आता सुप्रीम कोर्टानं मध्ये एक निर्णय दिला की 500 मीटरच्या आतमध्ये कुठलंही वाईन शॉप परमिट रूम चालवायचं नाही. त्याच्यानंतर तोच निर्णय सुप्रीमनं माघारी घेतला. चला ठीक आहे, आदरणीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल मला काय बोलायचं नाही. पण आता विषय असा येतो की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ज्यांचे परमिट रूम बंद झाले, आम्ही त्या टायमाला लायसन्स फी तर भरलेली होती. मग ती लायसन्स फी जो तो आमचा कालावधीमधला गेला तो तुम्ही वाढवून द्यायला पाहिजे होता. तोही दिला नाही. आमची संघटना काय कोर्टात गेली वाटतं, पण त्याचाही काय निर्णय झाला नाही. दुसरं आमच्यावर संकट आलं कोविडचं, जे संपूर्ण देशावरती आलं होतं. आता कोविडमध्ये जे परमिट रूम बंद होते त्याची लायसन्स फी आम्ही भरलेली होती, ती तुम्ही काय कमी केली नाही आणि तोही कालावधी तुम्ही आम्हाला वाढवून दिला नाही. म्हणजे एका पाठीमागं एक सगळे आमच्यावरती दाबतच जायचं चाललंय सगळं. वास्तविक पाहता सगळ्यात शेवटचे जे आम्ही आहेत, आम्ही मूळ म्हणजे सरकारचे मोठं काम आम्ही करतोय. कारण लोकांसमोर आम्हाला जायचं आहे. लोकांसमोर वेंडरवाले येत नाहीत आणि मंत्री जंत्री कोण येत नाहीत, सचिव कोण येत नाहीत. तर परमिट रूम धारकाला जनतेच्या समोर, लोकांच्या समोर, गिरायकाच्या समोर जायला पाहिजे. आपण सगळेजण जाणताय की अमर हॉटेलमध्ये बिलाच्या संदर्भामध्ये भांडणं झाली आणि जो कस्टमर दारू प्याला होता तो मालकाच्याच मागे रिव्हॉल्वर घेऊन लागला आणि याची कंप्लेंट पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी काय दखल घेतली? म्हणजे एक तर तुम्ही आमच्याकडून टॅक्स वसूल करताय, आम्हाला कुठलंही संरक्षण देत नाही. ही जी गळेचिपी आहे ह्याला कुठेतरी वाचा फोडावीत म्हणून ही सगळी संघटना आहे. आमचं कोणाच्याही विरोधात आंदोलन नाही, आमची कोणाच्याही विरोधात संघटना नाही. आमची जी पोटतिडीक आहे, आमच्यावर जो अन्याय आहे त्याला कुठेतरी वाचा फुटावी म्हणून हे सगळं आमचा हा प्रपंच आम्ही उभा केला आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढी सगळी मी पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हाध्यक्ष झाला, पुढील आपलं धोरण काय असणार? पुढील धोरण हेच आहे, जे परमिट रूम धारकावरती जो अन्याय होतोय त्याच्यावरती सतत लढा देत राहणं कायदेशीर मार्गाने. जो आमच्यावर अन्याय झाला आतापर्यंत ठीक आहे ना, पण आता इथून पुढे सोसणं जाणं शक्य नाही. त्याच्यामुळे परमिट रूम धारकासाठी कायदेशीर लढा हा कायम चालूच राहील. दादा, परमिट रूम व्यवसायाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे अनधिकृतपणे धाब्यावर आणि हॉटेलवर विकली जाणारी दारू. तो मुद्दा प्राधान्यक्रमाने आपण घ्यायला पाहिजे संघटनेच्या माध्यमातून. हो, अवैध धंद्यामुळं आमचा जवळजवळ 30% व्यवसाय संपतोय. कारण भानगड काय आहे, आम्हाला व्याट आहे, जे वाईन शॉपवाले आहेत त्यांना व्याट नाही. म्हणजे 10% फरक तिथंच पडतो आणि ते MRP न विकायची त्याच्यावर सक्ती आहे. म्हणजे त्यांना ती MRPच्या पुढं पैसे घेता येत नाहीत. हे 2 नंबरवाले काय करतायत, त्यांच्याकडून माल आणते त्यांना आमच्या समोरच. आम्ही जर समजा 150ला विकत असलो तर ते आमच्या समोर 130ला, 110ला, 120ला विकतायत. त्याच्यामुळे आमच्या गिरायकावर फार मोठा परिणाम होतो. ही झाली एक बाजू. आणि दुसरी बाजू जी आहे ती गोव्यातून काय माल येतो, काय बाहेरच्या प्रांतातून माल येतो, तोही माल इथंच विकला जातो. बनावट सगळी दारू विकली जाते. बनावट दारूनं बळी गेलेली प्रकरणं आपण सगळ्यांनीच उघड केली. हा जो व्यवसाय आहे, एकतर गव्हर्नमेंटला माहीत नाही का, हे गव्हर्नमेंटला सगळं माहीत आहे ना, पण प्रत्येकाचे जिथं तिथं लागे बांधे आहेत आणि लक्ष्मी दर्शन कोणाला नको आहे. त्याच्यामुळं हा सगळा गोंधळ ओढला आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून हा सगळा प्रपंच आहे. सरकार दरबारी मान्य नाही केला तर आम्ही यावर्षी 2026 मध्ये एकही बार लायसन रिन्यू करणार नाही, एवढं सांगतो सरकारला. सर्वसामान्यांचे प्रश्न विधान भवनात मांडणारा नेता, शेतकऱ्यांचा सखा, सर्वसामान्यांचा पाठीराखा, दूरदृष्टी असणारा लाडकं व्यक्तिमत्व माननीय आमदार अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक आमदार अभिजित आबा पाटील, मित्र परिवार पंढरपूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पंढरपूर.
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।